जरा 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 हो नाही सुनावणी काय आता न्यायालयानं अजून काय स्पष्ट निर्णय दिलेला नाही आणि त्या निर्णयाच्या प्रतीक्षा करणार. खरं तर त्यांना हजर राहावं नाही का या संदर्भात एकंदरीत कसं या सगळ्या तुमची नेमकी काय आता कोर्टात तुम्हाला आमचे वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडली होती. सरकारी वकिलांनी सुद्धा मांडली. हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे, सगळ्या देशाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलची विकृत आणि घाणेरडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचं आहे. आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस. या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही. मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा डाटा वगैरे काही इरेज न करता. आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला. याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का, असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही. आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराजच्या बाबतीत. आणि जेणे घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोपवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये. एवढंच माझी याच्याबद्दल. खरं तर अंतरिम जामीन होता तो आज त्याची मुदत संपली. आता कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते. पोलिसांनी हे धाडस दाखवावं काय वाटतं? याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल. पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललं आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत, कारवाई करावी. जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते. एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि राजकारण्यांनी सुद्धा जपली पाहिजे. सरोदेंना वकील दिला पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली, सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका मांडताना. असे आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल. मला ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकीलपत्र दिलं. एवढंच म्हणायचं.